जय हिंद जय भारत। आज दुसऱ्यांदा DCP विक्रम साळी साहेबांच्या जवळ आलेलो आहे। हे येण्याचं कारण असं 5364 मीटर एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प यांनी आता पूर्ण केला आणि इतिहासामध्ये आपलं नाव सुवर्णाक्षराने त्यांनी लिहिलेलं आहे। त्याचबरोबर 600 किलोमीटर सायकलिंग केलेलं आहे आणि असे बरेच रेकॉर्ड यांच्या नावावरती आहेत। 14 वेळा क्रॉस कंट्री केलेले आहे, म्हणजे मॅरेथॉन पळालेले आहेत। शरीर साहेबांचं दणकट असेल तर याचा अर्थ असा नाही की करत नाहीत, तर हे रेग्युलर रनिंग करतायत, स्विमिंग करतात। आणि कालच यांच्याबरोबर ट्रॅकला जाण्याचा योग आला तर आमच्या पुढे साहेब पळत होते, त्यामुळे ट्रॅक सुद्धा करून आलेलो आहे। तर असे साहेबांजवळ आम्ही आलेलो आहे। साहेबांनी एव्हरेस्ट शिखर कसं क्रॉस केलं, कारण हे पैलवान होते, पैलवानकीतून इंजिनिअरिंग केली आणि इंजिनिअरिंग करत करत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या क्लास 1च्या 3 पोस्ट एकाच वेळेला काढलेल्या आहेत। अशा व्यक्तीजवळ आम्ही आलेलो आहे, त्यांच्याकडून इतिहास जाणून घ्यायचा आहे। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, की तुम्ही एव्हरेस्ट शिखरचं जे प्लॅन केला होता कसं काय अचानक तुमच्या मनामध्ये आलं? तर एव्हरेस्ट बाबत मला पहिल्यापासूनच उत्सुकता होती आणि आमच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये एक रफिक म्हणून पोलीसमध्ये आहेत अंमलदार, त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आला। त्यांनी 3ऱ्या अटेम्प्टमध्ये एव्हरेस्ट समिट केलेलं होतं त्यांनी रफिकने। तर त्यांनी मला आवड लावली ट्रेकिंगची। मग आम्ही इथं संभाजीनगरमधले छोटे मोठे ट्रेक केले आणि त्यांच्या ग्रुपमध्ये गेल्यामुळे मला एव्हरेस्ट बेस कॅम्पचे पण ते वेगवेगळे टूर घेऊन जात होते, तर त्यात मी एनरोलमेंट केलं आणि त्यांच्यामुळे हे शक्य झालं। तुम्ही आता अधिकारी आहे बरोबर, तुम्हाला आराम करायला संधी मिळत होती तरी सुद्धा तुम्ही त्रास करण्याचं काय काम केलं? मला ॲडव्हेंचर स्पोर्टची आवड आहे। जसं तुम्ही बोलला 600 किलोमीटर मी सायकलिंग केलेलं आहे, तर त्यानंतर हाफ मॅरेथॉन पण केल्या। आता रनिंग, स्विमिंग आणि सायकलिंग परत चालू आहे माझं हाफ आयर्न। आता एव्हरेस्टसाठी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तुम्हाला ही भीती नव्हती का एव्हरेस्टमध्ये असे पण काही झाले की 1971 पासून किंवा त्याच्या अगोदर पासून सुद्धा एव्हरेस्ट शिखर क्रॉस करणारे लोक आहेत ते तिथे डेड बॉडी त्यांच्या पडलेले आहेत, राईट, त्या डेड बॉडीचं खाली आणता येत नाही, एवढी परिस्थिती वाईट आहे। मग तरी तुम्हाला माहित असू सुद्धा तुम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला, तुम्हाला भीती वाटली नाही का? नाही, भीती थोडी बहुत। हा मी जो आता इव्हेंट केला तो एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे 5364 मीटर अल्टिट्यूड वरती, आणि एव्हरेस्ट समिट जे आहे ते तिथून पुढे अजून 3000 मीटर बाकी आहे। पण बेस कॅम्पला जाणं सुद्धा तेवढंच रिस्की, म्हणजे तिथं गेल्यानंतर जसं तुम्ही हाय अल्टिट्यूड गेन करता तसं ऑक्सिजन कमी होतो आणि भूक लागत नाही, झोप लागत नाही, ह्या बरेच तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागतात। तर यामध्ये भीती काही ठिकाणी असं वाटतं पण की आपण हे सोडून द्यावं, परत यावं। हा टोटल 15 दिवसाचा टूर आहे। 15 दिवस तुम्ही त्या फेजमध्ये होता? त्या फेजमध्ये रोज तुम्हाला 10 ते 12 किलोमीटर ट्रेक करावा लागतो आणि जसं तुम्ही अल्टिट्यूड गेन करता तशी तुमची भूक कमी होते, ऑक्सिजन कमी होतो। म्हणजे ह्यामध्ये एकच आहे की तुमची मानसिकता आणि इच्छाशक्ती कणकर ठेवावी लागते, तरच हे शक्य होतं आणि त्या ग्रुपच्यामुळे मला ते शक्य झालं। बरोबर, पण तुम्हाला मध्ये चालत असताना असं वाटलं नाही का आता हे सोडून द्यावं परत जावं, कशाला आलो इकडे, असं वाटलं नाही का? असं नाही, ॲक्च्युली मी तो ट्रेक एन्जॉय केला। त्याच्या मागे एक कारण असं आहे की मी प्रॅक्टिस खूप केली होती ट्रेकिंगला। जसं आपण काल खंडोबा मंदिरात गेलो, जो ट्रेक आहे तो जवळपास मी 250 वेळा तिथं जाऊन आलो इथं आल्यापासून कॅम्पमध्ये। खंडोबा मंदिर डेली मी जातच होतो आणि बाकी मला इतर रनिंगची, सायकलिंगची सवय असल्यामुळे माझा जो स्टॅमिना आहे तो ऑलरेडी चांगला होता। फक्त तिथं मला शेवटच्या लास्ट स्टेज आहे त्या ठिकाणी फक्त झोपेचा प्रॉब्लेम आला, पण असं बाकी विशेष जाणवलं नाही। बरोबर, मग ज्यावेळी तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळालं, तुमचं पूर्ण झालं 5364 मीटर, त्या सर्टिफिकेट मिळालं त्यावेळी तुमचा आनंद काय होता साहेब? नाही, निश्चितच त्यावेळेस मी जातानाच ठरवलं होतं की आपण ज्या युनिटमध्ये काम करतोय, महाराष्ट्र पोलीस आहे आणि त्यातल्या त्यात मी SRPFमध्ये कमांडंट आहे, तर मी SRPFचा आणि महाराष्ट्र पोलीस आणि आपल्या देशाचा तिन्ही फ्लॅग घेऊन गेलो होतो। आणि ज्यावेळेस कंप्लीट केलं तेव्हा तिन्ही फ्लॅग मी तिथं शिखरावरती दाखवले। त्यावेळेस SRPFचा दाखवताना मला विशेष आनंद झाला की मी ज्या युनिटमध्ये काम करतोय आणि आमचे जे वरिष्ठ सगळे अधिकारी आहेत त्यांनी मला एवढी
सुट्टी दिली आणि मनोबल वाढवलं. आणि तो फ्लॅग फडकवताना SRPFचा मला हे जाणवलं की SRPF म्हणजे एक खूप मोठं समाजासाठी सॅक्रिफाईस करणारा फोर्स आहे. आणि त्या फोर्सचा झेंडा आपण एवढ्या उंचावरती फडकवला, निश्चितच मला त्यावेळेस खूप अभिमान वाटला आणि प्राऊड फील झालं. तर तुम्ही सायकलिंग सुद्धा करताय सर, सर्वात जास्त सायकलिंग तुम्ही एका वेळी किती केलं सर? मी सायकलिंगमध्ये SR हे टायटल मिळवलं. SR म्हणजे सुपर रँडोनियर, म्हणजे ॲट अ टाइम एका वर्षात तुम्हाला 200, 300, 400 आणि 600 असे 4 टप्पे सायकलिंगचे करावे लागतात. आणि हे जर किलोमीटर आणि हे जर तुम्ही एका कॅलेंडर इयरमध्ये केलं तर ऑडॅक्स क्लब आहे फ्रान्सचा, त्यांच्यातर्फे तुम्हाला सर्टिफिकेट आणि मेडल दिले जातात. तर ते मी अमरावती DCP असताना तिथं अमरावती सायकल असोसिएशन ग्रुप जॉईन केला होता. तिथं सुद्धा आमचे सर्व कर्मचारी ऑफिसर यांच्या थ्रू खूप मोठी टीम होती आणि त्यामध्ये मी ॲट अ टाइम मॅक्सिमम 600 किलोमीटर सायकलिंग केलेलं आहे. म्हणजे मग त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे आहे? आणि आता तुम्ही स्विमिंग पण करताय बरोबर? स्विमिंग आता 2 किलोमीटर एका टायमाला करताय? स्विमिंग म्हणजे माझी आता पुढची तयारी चालू आहे एका इव्हेंटची, त्यासाठी स्विमिंगची. त्यासाठी ओपन वॉटर स्विममध्ये मी आत्ताच लास्ट वीकमध्ये 2 किलोमीटर केलं स्विमिंग, 1 तास 10 मिनिटामध्ये. 2 किलोमीटर? हो. हे स्विमिंगचं स्टॅमिना वाढण्याचं कारण ही कृष्णा नदी आहे का तुमच्या गावाच्या काठची? कृष्णा काठ निश्चितच. आता आपण त्याच भागातून आलोय. कृष्णा काठ असेल किंवा वारणा काठ, यामध्ये ते मला वाटते इनबिल्ट जीन्सच आहेत की आपण स्विमिंग म्हणजे काय नॉर्मल गोष्ट आहे. ते फक्त इकडं आपण स्विमिंग टँकमध्ये पोहण्यापेक्षा मला ओपन वॉटरमध्ये जास्त मजा येते. बरोबर. पण कृष्णामध्ये तुम्ही पोहत असताना कधी तुम्ही कृष्णा इकडे तिकडे केले का तुमच्या गावात? हो, बऱ्याच वेळा केलेले. बऱ्याच वेळा? हो. मग तुमची आपली कृष्णा जी आहे ती एकदम फास्ट वाहते, तरी सुद्धा तुम्हाला त्रास वगैरे झाला का नाही त्यात कधी? हे करता नाही, ती लहानपणापासूनच सवय असल्यामुळे कधी असं म्हणजे तालमीत? हो, तालमीत मी कुस्ती गावात जात होतो, कापूरकर तालमीत. आणि ते झाल्यानंतर आम्ही स्विमिंगला जायचो, त्यामुळे ती पहिल्यापासूनच सवय होती त्याची. बरोबर आहे. कापूरकर तालमीचा सुद्धा इतिहास तुमच्या म्हणजे फार मोठा इतिहास आहे ना त्या तालमीचा. त्या वस्तादांचं कार्य सुद्धा फार मोठं आहे कापूरकरांचं. त्यांना कुणीच बघायला नाही, तुमच्या म्हणजे आजोबांनी सुद्धा बघायला नाही. कार्य फार मोठं आहे त्यांचं. आता एवढं तुमच्या अचिव्हमेंट आहे साहेब, यातून काय तुम्हाला मिडल स्वरूपातच बक्षीस मिळतं, यानं तुम्हाला ऊर्जा मिळते, त्यामुळे तुम्ही काम करता. नवीन पिढीतली जी लोक आहेत किंवा तुमचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत, यांना सुद्धा तुम्ही काय सांगशील? जर असे इव्हेंट त्यांनी करावेत का? हे जे असे इव्हेंट तुम्ही करताय, असे सर्वसामान्य एक साधा कॉन्स्टेबल आहे त्यांच्यापासून सर्वसाधारण नागरिक, मुलगा ते वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत सर्वांनी हे करावं का? निश्चितच. आजकाल आपला तुम्ही बघितलं तर स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे, लहान मुलांचा असेल किंवा आपल्यासारख्या लोकांचं सुद्धा. तर त्या स्क्रीन टाईममधून बाहेर येण्यासाठी आणि तुमची फिटनेस वाढवण्यासाठी तुम्ही काही ना काही ॲक्टिव्हिटी केलीच पाहिजे. ते रनिंग असेल, स्विमिंग आहे, सायकलिंग आहे, ट्रेकिंग आहे, वॉकिंग आहे. बरोबर. आणि हे करण्यासाठी बरेच लोक म्हणतात मला जॉबमधून वेळ मिळत नाही, मला एवढ्या जबाबदाऱ्या आहेत. पण असं मी ते मानत नाही. जर तुम्ही वॉक करू शकत असाल तर कुठेही असला तर शूज घातला वॉकिंगला कुठेही जाऊ शकताय. बरोबर. आणि जर अजून तुम्हाला जास्त वेळ असेल तर रनिंग करू शकताय. आणि जे छोटे मोठे इव्हेंट आहेत, मॅरेथॉन आता बऱ्याच जिल्हा लेवलला पण अरेंज होतात, तर त्या ठिकाणी भाग घेतला पाहिजे आपण. आणि मला तर वाटतं कमीत कमी 2 तास तरी आपल्या शरीरासाठी दिले पाहिजेत ह्या मोबाईलच्या स्क्रीन टाईममधून बाहेर येऊन. बरोबर आहे. म्हणजे आणि ह्या मोबाईलमुळे येणाऱ्या काळामध्ये साहेब तुम्हाला असं वाटते का की भरपूर लोकांचं नुकसान पण होणार आहे? फायदा आहे पण नुकसान पण होणार असं वाटते का साहेब तुम्हाला? तर मोबाईल वापर अति व्हायला लागलाय मुलांच्या. हा, खूपच. मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं जसं सोशल मीडियाचा वापर अतिरेक व्हायला लागलाय. आता कालचीच नेपाळमधली घटना बघा किंवा इतर देशामध्ये काय चालू आहे. बऱ्याच देशामध्ये मायनर जी मुलं आहेत त्यांना सोशल मीडियावरती बंदी पण घातलेली आहे. हो, बरोबर आहे. हा, तर तो बंदीचा विषय नाही, पण आपण अतिरेक टाळला पाहिजे आणि त्यासाठी कुटुंबापासून सुरुवात करणं आवश्यक आहे. आपणच जर मोबाईल घेऊन बसलो तासन तास तर नवीन येणारी पिढी तेच अनुकरण करणार आहे. आणि तुमची जी वाचन संस्कृती आहे ती पण खूप लोप पावत चालल्या.
आणि प्लस फिटनेस सुद्धा, जसं काल आपण बोललो की कमी वयात हार्ट अटॅक असेल किंवा इतर काय डिसीजेस आहेत, तर त्याला पूर्णतः कारणीभूत मला तर वाटतं आपली जीवनशैली आहे, आणि त्यातल्या त्यात हे सोशल मीडिया, स्क्रीन टाइम हे जास्त कारणीभूत आहे. बरोबर. मुलांच्या मध्ये व्यसनाधीनता आता वाढलेली आहे साहेब, त्याबद्दल तुमचं मत काय साहेब? जे मुलं आता जे न्यू जनरेशन आहे, वयस्कर लोक घेतात कारण त्यांना एक बाबा आफ्टर 50 नंतर थोडंसं ठीक आहे, पण नवीन मुलामध्ये सुद्धा जास्त मावा खाणे म्हणा, गुटखा खाणे किंवा व्यसन करणे किंवा सिगरेट वगैरे ओढणे हे. हा, मी तेच म्हणतोय की आपल्याला कुणालाही जगण्यासाठी एक स्टार्ट हवं, म्हणजे किक हवी असते, जी डोपामाइन सिक्रेट होतं. ते आता आपल्याला जे व्यायामातून पहिल्या काळात व्हायचं ते न करता तरुणाई आता शॉर्टकट घेत आहे. म्हणजे हे जे तुम्ही वेगवेगळे ड्रिंक असेल किंवा व्यसनाचे प्रकार आहेत, सिगरेट आहे, तर हे डोपामाइन हे तात्पुरतं सिक्रेट होतं. तुम्हाला जर लॉंग टर्म करायचं असेल तर तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे. त्यातनं सुद्धा तेवढीच ती नशा तुम्हाला व्यायामातून मिळाली तर ती खूपच तुमच्या शरीराला पण फायद्याची आहे आणि तुमच्या भविष्यासाठी, जेणेकरून जे नशेतून मिळते, आणि ह्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. पोलीस दलामध्ये आता 3 पोस्ट क्लास म्हणजे तुम्ही आता काढल्या, बरोबर? पण तुम्ही राहुरी युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असता, तर तुमच्याबरोबर मी काल बोलत असताना तुम्ही मला हे म्हटला की मला जर UPSCचं थोडंसं मला काही टच असता तर मी 100% UPSC क्रॅक केली असं तुम्हाला असं वाटतंय, बरोबर? आणि तर खरंच UPSC टच म्हणजे जर मुलांना लहानपणापासून जर दिला तर ती मुलं करू शकतील का साहेब? 100% करू शकतात. आणि आता आपल्या महाराष्ट्रातला जो मराठी टक्का आहे तो पण UPSC मध्ये वाढतच चाललेला आहे, बरोबर? त्यासाठी पुणे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी जे सॅक इन्स्टिट्यूट नागपूरला पण आहे, मुंबईला आहे, आणि अजून बऱ्याच ठिकाणी आहेत. तर मला वाटतं ते शक्य आहे, पण लहानपणापासून तसा फोकस आपण दिला पाहिजे मुलांना. बऱ्यापैकी भारतीय फॅमिली जी आहे ती शेतीप्रधान देश आहे भारत, बरोबर? त्यामुळे त्या देशातल्या लोकांनाही लोक सर्वसाधारण जीवन जगतायत सर. त्यामुळे त्यांच्या वडिलांना एखाद्या अकॅडमीत घालणं, एखाद्या मुलाला त्याला खर्च करणं हे शक्य नाही. गावात राहून UPSC करता येईल का हो साहेब? नाही, शक्य आहे. मला वाटतं की गावात राहून का करू शकतो. आता जे बरेच आपले क्लासेस आहेत ते ऑनलाईन, जे दिल्लीचे पण मोठमोठे क्लासेस असतील, पुण्याचे असतील, ते ऑनलाईन अवेलेबल आहेत. त्यामुळे ते करू शकतात जर मनात इच्छा असेल तर. आणि मी तर म्हणतो प्रत्येक गावामध्ये जे कॉलेजेस आहेत, आता स्कूल, प्रत्येक ठिकाणी लायब्ररीची फॅसिलिटी आहे, स्टडी सेंटर आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर ते क्लासेस जॉईन केले तर 100% होऊ शकतं. अशी उदाहरणं पण आहेत. बरोबर. आता आमचं बिरदेव डोणे एक उदाहरण आहे, ते तर किती मोठं उदाहरण. म्हणजे एकदम सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा आणि तो IPS झाला. त्यामुळं हे एक झालं. आता जे पूर्ण जे न्यू जनरेशन आहे ह्यासाठी तुम्ही शेवटचा काय संदेश देशील साहेब? त्यांना काय सांगशील तुम्ही, त्यांनी काय करावं म्हणजे समाधानी जीवन जगू शकतील? तुमचं लाईफ बॅलन्स असणं आवश्यक आहे सध्या. म्हणजे जे तुम्ही जे काही करायचं आहे ते मला वाटतं 10वी पासूनच आपण त्याच्यावर एम धरून त्या दृष्टीनं चाललं पाहिजे. आणि विशेषतः मी पालकांना सांगेन, जर तुम्ही UPSC MPSC साठी जर मुलांची तयारी करून घेत असाल तर त्याला तसा मानसिक सपोर्ट दिला पाहिजे. का ह्या एक्झाम आहेत त्या लॉंग टर्म चालणाऱ्या एक्झाम आहेत, एकदा फेल्युअर होऊ शकतो 2 वेळा, तर ते खचून जाण्याची शक्यता असते विद्यार्थी. तर त्यामध्ये तुम्ही पाठबळ दिलं पाहिजे. आणि मी गेल्या वेळेस बोललो तसं टाइम लिमिट आपण ठरवलं पाहिजे, आणि प्लॅन B सुद्धा आपला तयार पाहिजे. जर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणार असेल तर मी ह्या 3 ते 4 वर्ष करेन जे आपली कपॅसिटी आहे. आणि ते नाही झालं तर मी प्लॅन B मध्ये माझं अकॅडमिक ज्यात झालंय त्यामध्ये करिअर करेन. हे जर तुम्ही साधलं तर नैराश्य येणार नाही. आणि मी तर म्हणतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच काय, बऱ्याच अजून ऑप्शन अवेलेबल आहेत. म्हणजे आपण एकच अँगल पकडतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, पालक पण हे असतात की झाली पाहिजे, तर ते जरी नाही झालं तर बरेच इतर सुद्धा शैक्षणिक त्यांना पुढं ऑपॉर्च्युनिटी आहेत, त्यामध्ये सुद्धा करिअर केलं तर चांगलंच आहे. तुम्ही ॲज अ DCP म्हणून कार्य करताय, एखादा म्हणजे जवळजवळ आता तुम्ही SRPFचे कमांडंट आहात, इन्व्हेस्टिगेशन केले आहात, त्यामध्ये साहेब जे क्रिमिनल जे आहेत ते 18 ते 25 या वयोगटातले बऱ्यापैकी सगळ्यात जास्त प्रमाणात आहेत. तर ही मुलं याकडे वळत आहेत, यांना यात येऊ नये यासाठी तुम्ही काय सांगशील? आणि थोडं कायद्याचं काय बंधन त्यांच्यावर येऊ शकते हे सांगा, किंवा भविष्यात त्यांचं काय होऊ शकतं साहेब?
आता कुठलाही क्राईम घेतला तर त्यात मायनर मुलं सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व आहेत. तर त्यांना पुढं जाऊन त्यांच्या फ्युचरवर काय अफेक्ट होईल, ह्या एखादा जर गुन्हा दाखल झाला तर याबद्दल माहिती नसते. तुम्ही जर तुमच्यावरती कुठलाही एखादा ऑफेन्स रजिस्टर झाला तर तुम्हाला पासपोर्ट मिळू शकत नाही. तुम्हाला कुठल्याही गव्हर्मेंट जॉबमध्ये जायचं असेल तर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आवश्यक असतं, ते मिळू शकत नाही, त्यामुळे तुमचा जॉब जाऊ शकतो. तिसरं, तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये जर तुमचं ट्रायल होऊन कन्व्हिक्शन झालं तर तुमचं लाईफ सगळं जेलमध्ये जाऊ शकतं. चौथा, तुमचा सोशल जो प्रभाव आहे किंवा सोसायटीमध्ये तुमची जी इमेज आहे ती तरी खराब होणारच आहे. आणि तुमच्यामुळं तुम्ही तर ते करतायत यंग मुलं, पण त्यामुळे त्या फॅमिलीला सुद्धा सपोर्ट करावं लागतं. त्यांचे आई वडील असतील, बहीण भाऊ असतील, तर हे होणाऱ्या परिणामाची जाणीव ठेवली पाहिजे. आणि गुन्ह्यापासून, आणि त्यासाठी संगत आपली चांगली पाहिजे. ती जर तुम्ही व्यवस्थित ठेवली तर चांगलं करेल. बरोबर आहे. मोबाईलपासून एक क्राईम वाढायला लागलाय साहेब. मोबाईल, ऑनलाईन गेम खेळणे, ऑनलाईन एखाद्या वेळी एखाद्या माणसाला चुकीचा मेसेज पाठवणे, याबद्दल तुमचं मत काय साहेब? हां, ऑनलाईनमध्ये आता सायबरमध्ये तर खूप फ्रॉड झालेले आहेत, व्हायला लागलेत. तर त्यामध्ये आता जे नवीन सोशल मीडियात सेक्सटॉर्शन आहे, परत तुम्हाला तुमचा पासवर्ड OTP घेऊन जे बँकचे फ्रॉड होत आहेत, किंवा चुकून तुम्ही सोशल मीडियामध्ये वावरताना सगळ्याच फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करता, प्रोफाईल लॉक करत नाही. म्हणजे ह्याच्यामुळे तुमच्यावरती पण एखादा जसं डिजिटल अरेस्ट आहे, म्हणजे ह्याच्यात एवढं व्हास्ट सायबरमध्ये आता क्राईम वाढायला लागले. तर त्यासाठी आपण जो यूज करतोय इन्स्ट्रुमेंट, मोबाईल असेल आणि जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तो पहिल्यांदा आपण सिक्युअर करून घेतला पाहिजे. डबल ऑथेंटिकेशन केलं पाहिजे, तरच त्यामध्ये एंटर केलं पाहिजे. आणि अननेसेसरी सगळ्या अकाउंटना व्हिजिट देणे किंवा फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणे, त्यातून येणारे व्हिडिओ कॉल ॲक्सेप्ट करणे, मेसेंजरवरती मेसेज देणे, हे कटाक्षानं टाळलं पाहिजे. जेवढा आपल्याला आवश्यक आहे तेवढाच त्याच्यावरती वावर ठेवला पाहिजे. अशा जर केसेस तुमच्याकडे आल्या तर तुम्ही त्याच्यावर गुन्हाच नोंद होतो ना त्यामध्ये? हां, अशामध्ये आता सायबर ॲक्टनुसार प्रत्येक जिल्ह्याला सायबर युनिट वेगळं आहे आणि त्यामध्ये ऑफेन्स त्वरित रजिस्टर होतो. बरोबर. मग त्यामुळे त्या व्यक्तीचं करिअर बर्बाद होऊ शकतं. हो, हे न्यू जनरेशनला फार मोठा संदेश आहे. आज आम्ही सहजासहजी एखाद्याला व्हॉट्सअप, इंस्टावर मेसेज पाठवतो, फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि फ्रेंड करून मग परत ऑनलाईन चॅटिंग करतो, ऑनलाईन गेम खेळतो. त्यामुळं बऱ्याच मुलांचं नुकसान झालंय. काही मुलांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत. हो, ऑनलाईन गेमिंग मध्ये. आणि पैसे भरपूर लॉस झालेले आहेत. 4-4, 5-5 लाख रुपये, 10-10 लाख रुपये लॉस झालेले आहेत. त्यामुळे सर्व मुलांना एक चांगला संदेश दिलेला आहे. कुठलाही गुन्हा असेल त्याच्यावर तुम्हाला, म्हणजे तुमच्यावर ऑफेन्स एकदा झाला आणि कोर्टात तुम्ही गेला की तुम्ही पासपोर्टसाठी अनएलिजिबल होत आहे, परत तुम्हाला नोकरीसाठी अनएलिजिबल होत आहे, हे साहेबांनी सांगितलेलं आहे. मी आदरणीय विक्रम साळी साहेबांचं नाव ह्यासाठी कौतुकाने घेतोय, कारण ही व्यक्ती मॅरेथॉन करते, हा डोंगर चढते, परत एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प क्रॉस करते, रोज रनिंग करते, स्विमिंग करते. बेसिक आम्ही जरी आर्मी रिटायर असलो तर आम्हाला असं वाटायला की आता आम्ही पण सुरुवात करायला पाहिजे, कारण ही माणसं करायला लागत रोज, तर आम्हाला पण थोडं बहुत करायला पाहिजे असं वाटतंय. तरी अशा लोकांच्याकडून तुम्ही ऊर्जा घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहेबांची एकाच वेळी सलग 3 पोस्ट काढल्यात. सर्वसाधारण रेटरे बुद्रुक या ग्रामीण भागात राहणारा मुलगा एकाच वेळी 3 पोस्ट काढणे म्हणजे चेष्टा नाही, फार मोठी गोष्ट आहे. आणि ते पण क्लास 1 पोस्ट काढल्यात, साधी पोस्ट कुठली काढलेली नाही. त्यामुळे ह्यांचं कौतुक आहे आणि सरांनी चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो साहेब. नमस्कार. थँक्यू. जय 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 जय. धन्यवाद साहेब.